नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी विविध प्रकारचे गणपती या ठिकाणी रंगरोटीचे शेवटचे काम चालू आहे। या ठिकाणी शेवटचा तिसरा हात या ठिकाणी देण्याचं काम चालू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे गणपती रंगरोटी आणि गणपती विविध या ठिकाणी आणलेले आहेत। विविध आकारामध्ये विविध कलेकृतीतून या ठिकाणी उभारलेले आहेत। या ठिकाणी लोणकर फॅमिली आहे। लोणकर फॅमिली गेले 2 पिढ्या या ठिकाणी हा कुंभार व्यवसाय करत आहेत। या ठिकाणी गणपती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गणपती आहेत। मोठमोठे गणपती आहेत। या ठिकाणी हा गणपती मंडळांसाठी असतील, आपल्या इतर गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी आणि तसेच घरगुती गणपती असतील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। आपण यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे यंदाच्या गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी नियोजन आहे। विचारूया की यंदाच्या वर्षी गणपतीचं नियोजन कसं आहे आणि काय गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी। नमस्कार, काय सांगाल यंदाच्या गणपती उत्सवानिमित्त कशा प्रकारे यंदाचे गणपतीत आणि गणपतीची किमती कशा या वर्षी? तरी 20-30% वाढलेलेच आहेत। गणपती 20% वाढले का बरं? गणपती किमती का वाढल्यात? पीओपी, ट्रान्सपोर्ट, कलर आणि ह्याच्यामुळे वाढलेले आहेत। यंदा गणपती उत्सवानिमित्त सरकार निर्बंध उठवलेले आहेत, तर यंदाच्या गणेश उत्सवाच्या मूर्ती तुमच्याकडे थोडी आवक वाढली किंवा मंडळांची मागणी वाढली का? हा, वाढली ना, थोडी वाढलीच आहे। यंदाच्या वर्षी गणपती उत्सवानिमित्त कशा प्रकारे तुमचा व्यवसाय होईल असं तुम्हाला वाटतंय? अपेक्षित काय तुम्हाला? चांगलंच होईल वाटतंय तसं। गणपती बाप्पाच्या कृपेने चांगलंच व्हावं आणि यंदाचा पाऊस वगैरे चांगला भरपूर प्रमाणात पडलेला आहे, त्याच्यामुळे चांगलंच होणार आहे। कारण आता तरी ह्याची ग्राहकची मागणी चांगली आहे आज दरवर्षीपेक्षा। आणि किती वर्ष झालं तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? 40 वर्ष झाली। 40 वर्ष झालं। या व्यवसाय करत असताना कोणकोणते तुम्ही इतर गणपती उत्सव असतील तर कोणकोणते तुम्ही बनवता काय वस्तू वगैरे? बैलाची पोळ्याची बैल आणि पंत्या, दिवाळीची खेळणी, किल्ले, हे असं पीओपीचं सगळं बनवतो। गौरी उत्सवानिमित्त तुम्ही गौरी असते, बॉडी असते, पीओपी पासून बनणारे सगळं करतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गणपती उत्सव असेल, इतर कोणते उत्सव असतील, या निमित्त या ठिकाणी विविध प्रकारचे मातीच्या वस्तू या ठिकाणी बनवतात। मटका असेल किंवा गौरी गणपती असेल, बैलपोळ्यानिमित्त बैल असतील किंवा आपल्या दिवाळी निमित्त पंत्या असतील, सैनिक असतील, या ठिकाणी बनवले जातात। गेले 40 वर्ष हे लोणकर फॅमिली या ठिकाणी कार्य करत आहे। तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी गणपती मूर्ती पण आहेत आणि या ठिकाणी भाविकांची आता रेलचल चालू आहे की पाहण्यासाठी किंवा गणपती बुक करण्यासाठी, घरगुती असेल किंवा मंडळाचे गणपती असतील। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये भाविक भक्त आलेले आहेत। लहान मुले आहेत मंडळाची किंवा इतर घरगुती उत्सवानिमित्त किंवा मंडळाच्या मूर्त्या बुकिंगसाठी किंवा पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात। काय सांगाल तुम्ही, किती वर्ष झालं तुम्ही व्यवसाय करता? 40 वर्ष झालं। काय काय व्यवसाय करत असताना कोणकोणत्या वस्तू बनवता तुम्ही? काय कोणकोणत्या वस्तू बनवता तुम्ही? सगळं गणपती, बैल पोळ्याची बैल, खेळणी, दिवाळीची सैनिक, पंत्या, सगळं एवढं काम करतो आम्ही। काय यंदाच्या वर्षी कसं काय तुम्हाला काय वाटतं, व्यवसाय होईल कसं? काय सरकारच्या धोरणामुळे फार गडबड झालेली आहे आता। काय आता 14 तारखेला त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर तिथनं पुढे सगळं म्हणजे गणपतीचं सगळं आता कच्चा माल जरी बाहेरनं विकत आणायचं म्हणलं 5 फुटाचा, 6 फुटाचा, 4 फुटाचा, तरी आता त्यांची करणाऱ्यांनी जे विकणारे माणसं आहेत त्यांचे बी धांदल झाली, आमची बी धांदल झाली आणि किमतीमध्ये वाढ झाली। त्याच्यामुळं मिळत नाहीत पाहिजे तेवढा माल, जे दरवर्षी लागतो कच्चा माल तो मिळत नाही आता, कमी प्रमाणामध्ये माल मिळतो। परंतु यावेळेस तुम्हाला माल भरपूर मिळाला आहे तुमच्या मनाप्रमाणे? हा, काय थोडा कमी मिळालाय। काय अपेक्षा, काय यंदाचा व्यवसाय कसा होईल तुम्हाला? पाऊस पाणी चांगलं झालंय त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे। किती मूर्ती आहेत आपल्या वडगाव परिसरातल्या सर्व भागामध्ये? तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या। या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुबक, अतिशय आकर्षक आणि सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमी किमतीमध्ये आणि चांगल्या दर्जादार किमतीमध्ये तुम्हाला इथे मिळतील। किती मूर्ती आपल्याकडे आहेत या ठिकाणी? सर्वसाधारण आम्ही 200-250 टार्गेट असतं आमचं। हा, छोट्या मूर्त्या 250 आणि मोठ्या मूर्त्या ज्या मंडळाच्या असतील त्या किती असतात काय तुमच्याकडे? मंडळाच्या काय? मंडळाच्या मोठ्या मूर्त्या किती असतात? आहेत ना, भरपूर आहेत। हा, पण आता काय झालंय, ह्या बंदी पीओपीला बंदी घातल्यामुळं मोठ्या मूर्ती आता कमी प्रमाणात उत्पन्न झालंय, मग त्याचं करायला वेळ नाही। त्याच्यामुळं काय झालंय, आता थोडं
बजेटमध्ये फरकच पडलाय म्हणजे मोठ्या मूर्तीचा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारे रंगडोकीचं काम चालू आहे. या ठिकाणी कशा प्रकारे शेवटचा हात, डोळे असतील किंवा इतर कलाकृती करण्याचं काम चालू आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी रंगरंगोटीचं देण्याचं काम चालू आहे. अतिशय सुंदर अशा या ठिकाणी मूर्ती आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुसऱ्या यांच्या रूम मध्ये असेल, कारखान्यामध्ये की या ठिकाणी पाहू शकता अतिशय लालबागचा राजा असेल, दगडूशेठचा गणपती असेल किंवा इतर गणपती पाहायला मिळतील. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तुम्हाला पाहायला मिळू शकते. या ठिकाणी चौरंगावरती असतील, पाटावरती असतील, वेगवेगळे मोदक, वेगवेगळ्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी अतिशय सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत. ज्यांच्या रंगरोटीचं काम झालेलं आहे या ठिकाणी त्या मूर्त्या आता पॅक करून या ठिकाणी विक्रीसाठी, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयार आहेत. यासाठी तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या की तुम्ही पाहू शकता